नमस्कार मंडळी. आज ना संडेचं कोळंबी आणलेले आहेत. काल काल जरा बाहेर गेलो आम्ही मुलीच्या घरी, त्यामुळे मी तशीच मॅरिनेट करून हळद मीठ लावून तशीच ठेवली होती फ्रीजमध्ये. आणखी आज मी करत आहे ते बघा. कोळंबीच्या डोक्यावर असं ना मोठा असं काटा असल्यासारखा आहे काळा, तो काढायचा, कारण ना त्यांनी कोळंबी कडवट लागतात. तर ते मी सगळं काढून घेतलं आणि थोडं खोबरं, बरंचसं खोबरं मी ना पेस्ट करून घेतली थोडं पाणी घालून, आणि त्याचं दूध काढलं वाटीभर. आणखी हे दूध घालून ना रस्सा खूप छान लागतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा, टेस्टी लागतो. आणि त्यामध्ये थोडंसं हे घालायचं, आमसूल नाहीतर चिंच घालायचे रश्श्यामध्ये. आणखी टेस्टी लागते. तर हे बघा, आलं लसूण भरपूर घेतलेलं आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, मी ठेवलं होतं मी वाटलेलं. आणखी जिरं आणि खडा मसाला घातलेला आहे, 10-12 मिऱ्या, 2-3 लवंगा आणि 2-3 दालचिनीचे तुकडे. ते किती छान वाटले बघा. हे कोळंबी थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे थोडंसं टेस्ट वेगळी लागते, म्हणजे चांगली लागते. करून घेतलं आणि मग त्याच तेलामध्ये मी मसाला केलेला आहे. ही रेसिपी खूप छान झाली, टेस्टी झाली. आणि त्याच्यावर मी तांदळाची भाकरी केलेली. तुम्ही पण तांदळाची भाकरी करा किंवा चपाती, ज्वारीची भाकरी पण खा. तर तुम्ही मला कशी वाटली रेसिपी आजची माझी, एकदा करून बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण तुमची सपोर्टची गरज आहे. आणखी एक कांदा आणि एक मोठा टमाटा घेतलेला आहे, तो पण मी बारीक चिरलेला आहे. तो पण तेलामध्ये ना फ्राय करून घ्यायचा. तेजपत्ता एक घातलेला, खडे मसाले तर आपण मसाल्यात घातलेतच. हे आपण लाल तिखट, आणखी धना जिरा पावडर, आपली चटणी मसाला, तिखट, हे वाटलेलं वाटण, हे सर्व घालून मी चांगलं फ्राय करून घेतलेलं तेल सुटेपर्यंत. तिखट मीठ आपल्या आवडीनुसार घालायचं आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. मसाला एकदम स्लोच गॅस ठेवायचा आहे, नाहीतर ना मसाला करपतो बघा. आणखी मग त्याच्यामध्ये मी फ्राय केलेली कोळंबी घातलेले आहेत. मी आमसूल पण घातलेले आहे, पण त्याचा व्हिडिओ नाही आलेला आहे माझा. चांगलं फ्राय केलं तेल सुटेपर्यंत, आणि नंतर मग आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आणि शेवटी दूध घालायचं आहे नारळाचं. नारळाच्या दुधामुळे ना खूप टेस्टी लागतो रस्सा मसाला. आणि गॅस आपला स्लोच ठेवायचा आहे, कारण ना ते दूध आहे ना, दूध मिक्स केल्यामुळे एखाद्या वेळेस फुटण्याची पण शक्यता आहे, म्हणून स्लोच गॅस ठेवलेला आहे. कशी वाटली आजची रेसिपी? मी भाकर पण केल्यात, पण तो व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, म्हणून मी भाकर दुसरीकडे दाखवणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुम्ही चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता.
एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करा कसा वाटली आजची रेसिपी. लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच रेसिपीसह. बाय. धन्यवाद.